नमस्कार. माझ्या मते बरेच लोक मला ओळखतात आणि काही नवीन पण असतील तर सगळ्यात पहिल्यांदा मला फक्त बसलेल्या ठिकाणी नवीन कोण गेस्ट असतील तर जरा हात वरती करा. ते पहिल्यांदा आलेत आज या ठिकाणी आपण आलेत किंवा धरून आणले म्हणा, ओढून आणले काही असू शक्यतो आणलेलं नसते, धरून आणि ओढूनच आणलेलं सुरुवातीला असते. कारण का बघा, विमा कोणी कधी LIC एजंटच्या घरात जाऊन काढलाय का हो? नाही. मुंडक्याला धरते ते सारखं येते आणि मग सारखं येते म्हणून घे एकदा तुझ्या एकदा आवडतो टिम देऊन टाकते. पण त्या विम्याचं महत्व कधी कळते माहिती? ज्या वेळेला आपल्याला शेजारचा एखादा अचानक अचापतोय की नाही, त्यावेळेला त्या घरात एकदम भास्करांनी 5 लाख 7 लाख 10 लाख जित्ता असून त्यानं रुपये मिळलेला नसते, मेल्यावर 7 लाख गेल्यावर कधी विमा काढला असता तर बरं झालं असतं. तसं हिथं आल्यावर तुम्हाला सुद्धा गुडगुड गुडगुड अजून वाजणार आहे पुढं. का माहितीये? ह्या सगळ्यांचं चेक ऐकून म्हणते आईला मी जर आधी केला असतो तर बरं झालं असतं असं वाटायला लागणार नाही. नवीन आलेल्यांसाठी स्वतः सांगतो बघा, हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, ही एक संस्था आहे जी या ठिकाणी परोपकारासाठी बाहेर पडलेली आहे. इथं बघितलं असं तर बरीचशी माणसं या ठिकाणी 50-55च्या पुढची असतील. इथं आलेले आता मगाशी त्या ताई पुढे आले, बघितल्यानंतर मला अभिमान वाटला की बघा, इथं वयाची आठ नाही, इथं कुठल्या जातीची आठ नाही, इथं कुठल्या शिक्षणाची आठ नाही, इथं माझ्यासारखं मरकबी चालते नाही, असं टुनटुनीत असं सरांच्या सारखं पण चालतंय. म्हणजे सगळी इथं चालतात, लक्षात घ्या. मग एक मिलियन प्लॅटफॉर्म असा आहे की इथं सगळी चालतात, लक्षात घ्या. मग हे नेमकं काय म्हणून बरेच जण ऐकाय आले तर ॲस्लिपेस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड नावाचे एक छोटंसं रोपटे या ठिकाणी 9 नोव्हेंबर 2014 आपल्या सगळ्यांचे महागुरु मी म्हणेन, किंवा भविष्यामध्ये ते जगाचे जगद्गुरु सुद्धा बनतील. कारण का आज भारत हा 144 कोटी जनता असलेला देश आहे आणि या देशामध्ये 2च प्रॉब्लेम आहेत. एक म्हणजे हेल्थ इश्यू वाढायला लागलेला आहे, ठेचा लागून माणसं मारायला लागलेत. म्हणतोय काल चालाय होती आज गच्चाकली हुआ कसा आहे. म्हणजे एवढं अवघड कोडं झालेलं आहे. खरं आहे ते, लक्षात घ्या. अनिश्चिततेचा खेळ झालेला आहे जीवन. म्हणजे 1.5 वर्षाच्या जर पोरगीला हार्ट येत असेल तर आपल्याला सुद्धा या ठिकाणी छाताडावर हात ठेवून काहीतरी विचार करायची वेळ आलेली आहे. आणि दुसरं महत्वाचं काय असेल तर खडा मारल ते पोरगे ग्रॅज्युएट आहे, खडा मारल ती बाई DED BEd आणि घरात आपले लागले भांडी घास आहे. पोरग्याला शाळा घालवायचा, टाटा बाय बाय करायची, पावडर लावली की ही रिमोट घेतली की सून खाटावरनी सासू भांगलायला, ही उलटी परिस्थिती चालू झालेली आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये शिकलेले आणि भकलेलं म्हणतात ते जर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. मी बी भकलेलाच आहे, 10 डिग्री असणारा माणूस आहे. डबल BA डबल MA BEd BPEd ज्युडिशियरी कॉम्प्युटर काही जणांना वाटतं की हे असलं रिकामटेक्यांचंच काम आहे, ह्याला काय काम नाही म्हणून हे गावाला आपलं हसत बसलंय, असा जो गैरसमज आहे तो चुकीचा आहे. लक्षात घ्या. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री जर खराब असते तर अमेरिकेसारख्या देशामध्ये 72% लोक या ठिकाणी डायरेक्ट सेलिंग करतात. हा या ठिकाणी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वतःचं साम्राज्य उभं करतो. त्या अमेरिकेतली माणसं येडी असतील का तर साधा प्रश्न नाही, शहाण्या माणसाने करण्याचा बिझनेस आहे. आणि ज्याच्यात धमक आहे त्याच माणसाने डायरेक्ट सेलिंग करायचं. लक्षात घ्या. हा ज्याच्यामध्ये ताकद आहे, ज्याच्यामध्ये या ठिकाणी आरोप सहन करायची ताकद आहे, ज्याच्यामध्ये टक्के टोमणे सहन करायची ताकद आहे, ज्याच्यामध्ये परिस्थिती छाताडावर पाय रोवून स्वतःच या ठिकाणी साम्राज्य उभं करायची ताकद आहे, जसं आमच्या मारुती होळकर सरांनी केलंय. एकदा जोरदार क्लॅपिंग करा. कारण हे होळकर साहेब जर मला भेटले नसते तर बोडके तुमच्या समोर कवाच आला नसता, म्हणून त्यांच्यासाठी जोरदार क्लॅपिंग. लक्ष. मग इथं बसलेले नाही एकमेकाच्या साखळीतनं कुणाच नाही कुणाच्या कारणाने चाललेले. मीही पुढे आलो तर याचे एकट्याच नाही, हे टीम वर्क आहे. लक्षात. मी काय मिळवलं काय महत्वाचं नाही, माझ्यामुळे किती जणांना काय करता आलं याला जास्त महत्व आहे. आणि हा विचार घेऊन मी या ठिकाणी ॲस्लिपेस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड हा प्लॅटफॉर्म 2 वर्ष या ठिकाणी मारुती होळकर सरांना मी फक्त बघत होतो. आणि ह्यांचा चेक बघायचं तिकडं मला असं व्हायचं की माझ्या राशीत काही येते की नाही असं वाटायचं. पण त्याच्या आधी बरंच काय काय झालं आणि मग भरपूर सगळं हरपाळ्यालाच होतं. असा कोणता जागा नव्हता की तिथं मलम लावू शकत नाही. म्हणजे डायरेक्ट सेलिंग मध्ये तब्बल 2 डझन कंपन्या केलेला माणूस आहे. किती पाठरा पाहिजे असं बघायला. आणि जिथं गेलो तिथं कंपनीच बघ, कवा एमडी पळतोय, कवा लिडर पळून जातोय. मग मीच विचार करायला मी जाईल तिथं असं का लागलंय. म्हणून मी सारखं या ठिकाणी बरेच 95 मी हात धावला. काय म्हणजे ह्या हातावल्या देशात काहीतरी मोबाईल असेल कार्यक्रम आपला.
जन्माला येतील वेळ खराब असेल, 5वीला काहीतरी पुजला असं म्हणतो की आपण, तसं जाईल ती कंपनी बुडायची, एमडी पळायचा, लीडर पळायचा किंवा कधी प्रोडक्ट मिळायचे असं खूपदा झालं. आता 24 वेळा जो माणूस बुडालेला आहे त्याला पण स्वीकारेल का हो? नाही. मग मी शक्कल लढली. ही काय करतात तसं करायचं ठरवलं. ही काय करतात, जी गुरुजी जी गुरुजी जी गुरुजी म्हटलं आपण जी एक गुरुजी आपल्याला ठिकावे, मला तर 5-5 गुरुजी बाबा. जिनी या ठिकाणी सुरुवात केली ती मारुती होळकर सर, त्यांना जी गुरुजी म्हणा लागतंय. आता बघा, जे शीतल शिंदे सर मला मदतीला येतात त्यांचं हे गुरु, हे जे गुरुजी म्हणा लागतंय हे बी. आणि आता 5वा स्तंभ वाढला, आधी 4 म्हणतो, 5वा पिलर मजबूत आहे, हे आणि पिलर वाढला. त्याच्याबरोबर अजित माणगावे सर मदतीला येतात, त्यांचं तर या ठिकाणी म्हणजे ही सगळी मंडळी ही 4 झाले. आणि 5वं सगळ्यांनी माहिती आहे, मृत्युंजय महामंत्र तांडव या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये. नाव टीशी घाटे, नावामध्ये नाव धनाजय, लक्षात घ्या. जसं मराठ्यांच्या या ठिकाणी इतिहासामध्ये धनाजय आणि संताजी मुघलांना पाण्यात दिसत होते आणि म्हणायचे, काय रे तुला धनाजी संताजी दिसतात का, असे या ठिकाणी धनाजी नाव, लक्षात. आणि खरंच आहे ते, कारण बघा डायरेक्ट सेलिंग मध्ये आजपर्यंत मी 24 वर्ष केला. आपल्यातली दिग्गज माणसं आहेत, आपल्याला कधीही आपला लीडर कधी मिळाला नाही. सगळे शर्मा वर्मा बर्मा, आणि ते कवाच दिसायचे नाही, तुझं फोटोवाच दिसायचे, प्रत्यक्षात नाही. आपलं नशीब आहे, आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट सेलिंग मध्ये पैसे मिळवला माणूस उचलायचा गाडीवर हात करून तरी सीबीएसला नेलासा, तिथनं जरी गेलासा तरी आपले डीशी गाठी आपल्याला उपलब्ध होतात. म्हणजे या ठिकाणी 5 गोष्टी डायरेक्ट सेलिंग मध्ये मला इथं बघायला मिळाल्या. सगळ्यात पहिलं, या कंपनी नाही आहे, ही संस्था अशी आहे जिथं संस्कृती शिकवली जाते. आणि म्हणून एकदा जोरदार क्लॅपिंग, इथं संस्कृती आहे. कसली संस्कृती आहे? या कंपनीच्या बॅकबोनला चरक संहिता आहे, जे या ठिकाणी आम्हा भारतीयांचे अन्न हेच औषध असं चरक संहिता 5,500 वर्षापूर्वी जे लिहिली, त्या चरक संहिता इथे बघायला मिळते. दुसरं या ठिकाणी काय तर एमडीची सोच मोठी आहे. असा जगातला पहिला एमडी आहे, मला एका टायमाला एका माणसाला 100 कोटी रुपये द्यायचे असं म्हणाले. किती भी मोठा लीडर असला तो रम खान, सिस्टम से बडा कोई नाही आहे. या ऍस्लिपे स्वेलची सिस्टम एवढी मोठी आहे. साला युके आणि ज्या ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं ना, त्या पार्लमेंटमध्ये सुद्धा आमच्या एमडी साहेबांचा सत्कार झाला. मी कवा तरी वाटेल तेव्हा आंघोळ करतोय, एकादशीला आंघोळ करतोय, गुरुवार असला तर आंघोळ करतोय, नाही रोज लागणाऱ्या वस्तू आहेत. याच्यामध्ये साबण आहे, तेल आहे, शॅम्पू आहे, सगळं आहे. केस इसकटायची गुगळ घ्यायचं तर त्याच्यामध्ये सगळं केसांचं स्प्रे आहे. अजून काय काय आम्हाला तोंडाला फासतायचं ते तर 150 आहे. कुठलं लावं असं होते. म्हणजे इथं सगळं आहे, चटणी आहे, मीठ आहे, मिरा आहे, तेल आहे, 26 प्रकारचे मसाले आहेत. हे सगळं असून सुद्धा एक सिंगल या ठिकाणी पेस्टिसाइड सापडली तर 100 कोटीचं बक्षीस. सगळं आहे. आणि 5वं महत्वाचं काय माहितीये, आजीवर सगळे आमच्यातलीच आणि आमच्यासारखीच आहे. बोडके सर एकेकाळी असा होता, या कंपनीत यायच्या आधी ह्याचा बॅलन्स सुद्धा संपलेला होता, हे फोन डेड झालेला होता. रिअल आहे. एवढ्या डिग्री असून मी गवत कापत होती. या महाराजांनी फोन केला, मी म्हटलं माझ्याकडे जर कोण प्लॅन घेऊन आला तर त्याचं काय सगळं नाही, त्यांच्या 7 पिढीचा होता. असे पण कुणी मला प्लॅन सांगायला येत नव्हतं 24 वर्षे. कारण का त्याच मी माहिती नाही की गेले सगळं बंद पडते. पण इथं या ठिकाणी मात्र सगळं उलटच घडायला लागले. मी जसं आलो ना तसे सगळे रेकॉर्ड मोडायचाच कार्यक्रम चालू केला. माझा पहिला पेआउट या ठिकाणी सांगतो 14 ऑगस्ट 2025चा तब्बल 12,000 आहे. आल्या एकाच दिवशी हॅट्रिक केली, 3 रँक एका झपाट्यात मारल्या. आता म्हटलं पांढरा पाय नाही, काळा झालाय, हाय तसं खात्री पटली. त्याच्यानंतर 4थी रँक लगेचच मारली. आजपर्यंत तब्बल या बोडके सरांनी या ठिकाणी 5 वर्षाचा वनवास होता, खात्यावर कायच नव्हतं. 3 खाती माझी कायम मायनसला होती. 750 उराव वजा होता आणि वजाबाकी चिन्हाने होते, जे शाळेत मी पोरांनी शिकवायचो. वस्तुस्थिती आहे. रुपयाला महाग असणारा माणूस आज बघितलं तर 1,65,000 रुपये म्या मिळवले. एकट्याने मिळवला उपयोग नाही, पण माझ्यामुळे किती जणांनी मिळवलं ना त्याचा लेखाजोखा मी मगाशी फोनात काय चाटिंग बिटिंग काय करत नव्हतो, तर ते हिशोब मी तुम्हाला सांगायचं म्हणून मी लिहत होतो. लक्षात, कारण मला माहिती आहे तुमचा वेळ किमती आहे. तर ह्याच्यामध्ये मी किती मिळवल्यापेक्षा माझे तब्बल 26 ब्रांच आहेत. ब्रांच 26ला जर तुम्ही 2,500 जर गुणाकार केला असा तर 65,000 रुपये लोकांच्या घरात गेले.
आत्ता रांगा लागले, आत्ता रांगा लागले, बघायला लागले ह्या बाबाला कसा चेक येतोय, ह्याला कसा येतोय, ह्या बाबाला कसा, ह्यो घर बांधायला तरी बी ह्याला चेक कसा येतोय मी बघतोय. म्हणजे इथं एकदा यांनी सिस्टम लावून दिलेलं आहे. बघा, हीच या बिझनेसची ब्यूटी है कि आप सोते हुए अगर आपके अकाउंट में पैसे आ रहे तो आप सही पे और नहीं तो आप सही नहीं. नसताना पैसे आले पाहिजे. आणि म्हणून दुसरं महत्वाचं, सिल्वर मध्ये 6 तब्बल सिल्वर आहेत 4 महिन्यामध्ये. याच्यामध्ये प्रत्येकाचं 10,000चं धरलं तर 60,000 रुपये तिथं झाले. आणि 3 गोल्ड आहेत 25 तिरकं 75,000 रुपये. या सगळ्याची बेरीज केला असता ना तर माझ्या 1.65 पेक्षा दुसऱ्यांचे जादा आहेत. यशाचं एकच सूत्र आहे, आपल्या खिशात किती येतात, आपल्या बायकोच्या, आपल्या मेहुणीच्या, आपल्या पाहुणीच्या बघू नका. आपल्यावर विश्वास टाकून आलेल्या माणसाच्या रँका चेंज करण्यासाठी मी प्रयत्न करत गेलो आणि आपोआप होतो. आणि मग अडचणी किती आहेत तर बघा, माझं तर मत आहे अडचणी यायलाच पाहिजे. का मुसीबत तो हमेशा जिंदा आदमी के सामने आते, साला मुर्दों के लिए तो सब रास्ता छोड़ देते हैं. आपण मरे नाहीये, आपण जिवंत आहे. आणि मंत्री म्हटलेला आहे, जब तक हो जिंदा तब तक है निंदा. आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत निंदा झाली पाहिजे. मड्याची निंदा करत नाहीत, मेल्या म्हणतात चिमणा लय भारी होता, लय हुशार होता, माझा वकील होता, माझा फौजदार होता. आणि जित्ता असले मात्र मड कशाला पडली. आणि म्हणून या जगामध्ये किंमत जर कशाला असेल तर या ठिकाणी गिन्ना. आणि म्हणून जब तक है गिन्ना तब तक है अन्ना. येणाऱ्या या ठिकाणी सगळ्याच्या सगळ्या कंपन्या आहेत ना ह्या डब्यात चालल्यात. पण स्लीपेस वेलनेसचं या ठिकाणी हे जे वादळ आहे ना, हे वादळ आहे. ह्या वादळात जे कोण गावल त्याला या ठिकाणी त्याच्या या ठिकाणी जी ठिकाण आहे तिथपर्यंत पोहोचणार. आणि हे जे आडवं तिडवं कोणी येईल ते चिरमुऱ्यासारखं उडून जाणार एवढं सांगतो. जय हिंद, जय अस्मिता.